आराधना करूं, तेरी आराधना करूं, पाप क्षमा कर जीवन दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं। तू ही महान सर्वशक्तिमान, तू ही मेरे जीवन का संगीत, तू ही महान सर्वशक्तिमान, तू ही मेरे जीवन का संगीत। हृदय के तार छेड़े झंखा, हृदय के तार छेड़े झंखा, तेरी आराधना है मधुर गीत। जीवन से मेरे तू महिमा पाए, एक ही कामना करूं, पाप क्षमा कर जीवन दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं। पृथ्वी के हर एक कण कण में छाया है तेरी महिमा करा, पृथ्वी के हर एक कण कण में छाया है तेरी महिमा करा। पक्षी भी करते हैं तेरी प्रशंसा, पक्षी भी करते हैं तेरी प्रशंसा, हर पल सुनाता है आनंद का गीत। मेरी भी भक्ति तुझे ग्रहण हो, हृदय से प्रार्थना करूं, पाप क्षमा कर जीवन दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं। हालेलुया, हालेलुया। धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, स्तुति यीशु, स्तुति यीशु, आराधना यीशु, आराधना यीशु। हालेलुया, 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 हालेലൂയ. हालेलुया। നിത്യം നമ്മളോടൊപ്പം ജീവിക്കുന്നവനായ ഈശോ सदैव आपल्या सोबत राहणार आपला जिवंत येशू ख्रिस्त തിരുവോസ്തു രൂപനായി ഒരപ്പത്തിന്റെ രൂപത്തിൽ നമ്മുടെ കൺമുൻപിലുണ്ട്. भाकरीच्या रूपाने आपल्या समोर उपस्थित आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुയ. हालेलुया. നമ്മളോടൊപ്പം എപ്പോഴും കൂടെയായിരിക്കുവാൻ ആഗ്രഹിക്കുന്നവനാണ് നമ്മെ സ്നേഹിക്കുന്ന ഈശോ. आपल्या सोबत सदैव राहायला येशू इच्छुक असतो. हालेलुയ, हालेलुया, हालेलुയ, हालेलुया, हालेलुയ, हालेलुया, हालेലൂയ, हालेलुया, हालेലൂയ, हालेलुया, हालेലൂയ. हालेलुया. ആ ഈശോയുടെ തിരുസന്നിധിയിൽ ആയിരുന്നുകൊണ്ട് അവിടുത്തെ നമുക്ക് ആരാധിക്കാം. आपल्या येशूच्या तिरुसन्निधीमध्ये उपस्थित राहून आपण त्यांची आराधना करूया. നമ്മുടെ മനസ്സിലുള്ള എല്ലാ ഭാരങ്ങളും സങ്കടങ്ങളും ബുദ്ധിമുട്ടുകളും ഈശോയോട് പറയാം. आपल्या मनामध्ये असलेले दुःख सगळं कष्ट क्लेश सगळं येशू समोर समर्पण करूया. हालेलुയ, हालेलुया, हालेलुയ, हालेलुया, हालेलुയ, हालेलुया, हालेലൂയ. हालेलुया. ധന്യവാദ് യേശു, धन्यवाद येशू, സ്തുതി യേശു, स्तुति येशू, ആരാധന യേശു. आराधना येशू. हालेलुയ, हालेलुया, 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 हालेലൂയ. हालेलुया. കർത്താവിന്റെ വചനം ഇപ്രകാരം അരുളി ചെയ്യുന്നു: ചോദിക്കുവിൻ നിങ്ങൾക്ക് ലഭിക്കും, അന്വേഷിക്കുവിൻ നിങ്ങൾ കണ്ടെത്തും, മുട്ടുവിൻ നിങ്ങൾക്ക് തുറന്നു കിട്ടുമെന്ന്. येशू ख्रिस्ताचे वचन असं आपल्याला सांगत आहे. मत्ती सुवर्तमान अध्याय 7:7 मध्ये, मागा म्हणजे मिळेल, तुम्हा दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हा सापडेल,
टोक माझे तुमच्यासाठी उघडले जाईल. ഹല്ലേലൂയ, हालेलुया, ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ഈശോ വചനത്തിലൂടെ നമ്മെ ശക്തിപ്പെടുത്തുകയും ആശ്വസിപ്പിക്കുകയും ചെയ്യുകയാണ്. येशू वचनाद्वारा आपल्याला शक्ती देतो आणि आपल्याला आश्वासन देतो. വിശുദ്ധ ബൈബിളിലെ വചനങ്ങളെല്ലാം നമ്മെ ശക്തിപ്പെടുത്തുകയും നമ്മെ നയിക്കുകയും ചെയ്യുന്ന വചനങ്ങളാണ്. पवित्र शुभवर्तमानमधलं सगळं वचन आपल्याला शक्तिमंत करणारं वचन आहे आणि आपल्याला लीड करणारं वचन आहे. നമ്മുടെ ജീവിതത്തിലെ എല്ലാ പ്രശ്നങ്ങൾക്കും ഉത്തരം തരാൻ കർത്താവിൻ്റെ വചനത്തിന് സാധിക്കും. आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारच्या जे कष्ट आहे, दुःख आहे, त्याला उत्तर देण्यासाठी येशूच्या वचनामध्ये शक्ती आहे. നമ്മുടെ ജീവിതത്തിൻ്റെ ഓരോ സാഹചര്യങ്ങൾക്കും അനുസരിച്ചിട്ടുള്ള വചനം വിശുദ്ധ ബൈബിളിലുണ്ട്. आपल्या जीवनामध्ये जे काही संदर्भ आहे त्याच्या अनुसार विशुद्ध पवित्र शास्त्रामध्ये वचन आहे. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. അതുകൊണ്ടാണ് മത്തായി സുവിശേഷം 7:7 ഈശോ നമ്മളോട് സംസാരിച്ചത്. त्याच्यामुळे आपल्याला मत्ताई शुभवर्तमान 7:7 द्वारा येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे, ചോദിക്കുവിൻ നിങ്ങൾക്ക് ലഭിക്കുമെന്ന്. मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल असा. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. നമ്മളെല്ലാവരും ഈശോയോട് എപ്പോഴും സംസാരിച്ചു കൊണ്ടിരിക്കണം, ഈശോയോട് എപ്പോഴും ചോദിച്ചു കൊണ്ടിരിക്കണം. आपण सदैव येशू सोबत संवाद करायला पाहिजे, त्यांच्याकडे मागायला पाहिजे. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. അതുപോലെ തന്നെ കർത്താവിൻ്റെ തിരുസന്നിധിയിൽ എപ്പോഴും നന്ദിയുള്ളവരായിരുന്നുകൊണ്ട് അവിടുത്തെ ആരാധിക്കുന്ന കാര്യത്തിൽ നമ്മൾ മടി കാണിക്കരുത്. आपण सदैव देवाला धन्यवाद देऊन आराधना करून आपला भक्ती प्रगट करूया. നമ്മുടെ എല്ലാവരുടെയും ആത്യന്തികമായ ലക്ഷ്യം എന്ന് പറയുന്നത് നമ്മുടെ ആത്മരക്ഷയായിരിക്കണം. आपल्या प्रत्येक मनुष्याचं प्रथम कर्तव्य जे आपला आज्ञाच्या रक्षा कसा करावा असं ते आहे. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ആത്മാവിൻ്റെ രക്ഷയെ ലക്ഷ്യം വെച്ചുകൊണ്ടായിരിക്കണം ഓരോ ദിവസവും നമ്മൾ ജീവിച്ചു തീർക്കേണ്ടത്. आपल्या आत्मरक्षेसाठी आपण काम करायला पाहिजे, त्याच्या अनुसार आपण जीवन जगायला पाहिजे. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. അതിനുശേഷമായിരിക്കണം ഭൗതികമായിട്ടുള്ള മറ്റെന്തും ഈശോയുടെ തിരുസന്നിധിയിൽ നമ്മൾ അപേക്ഷിക്കാവുള്ളൂ. आपलं प्रथम आपण आपल्या आत्मरक्षेसाठी येशू ख्रिस्ताजवळ प्रार्थना करूया. त्याच्यानंतर बाकी काय जे काय आपल्या जीवनामध्ये जे वस्तू पाहिजे त्याच्यासाठी प्रार्थना करूया. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. നമ്മളെല്ലാവരും ദൈവരാജ്യത്തെ ലക്ഷ്യം വെച്ചുകൊണ്ട് മുന്നേറേണ്ടവരാണ്. आपण स्वर्गात जाण्यासाठी प्रार्थना करून जीवन जगला पाहिजे. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. വിശുദ്ധ മത്തായിയുടെ സുവിശേഷം 18-ാം അധ്യായം 20-ാം തിരുവചനം. आपलं मत्ताई शुभवर्तमान अध्याय 18 20 वचन म्हणत आहे, कारण जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहे तिथे त्याच्यामध्ये मी आहे. हालेलुया. ഹല്ലേലൂയ. ഒപ്പം മത്തായി സുവിശേഷം 18-ാം അധ്യായം 19-ാം തിരുവചനം. मत्ताई शुभवर्तमान अध्याय 18 19 वचन असं सांगत आहे, मी आणखी तुम्हाला कधीच सांगतो, पृथ्वीवर तुम्हापैकी दोघे कोणत्याही गोष्टी किंवा एकत्र येऊन विनंती करतील तर मी माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केले जाईल. हालेलुया. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ഹല്ലേലൂയ. ഹല്ലേലൂയ. धन्यवाद യേശു. धन्यवाद येशू. സ്തുതി യേശു. स्तुती येशू. ആരാധന യേശു. आराधना येशू. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. നമ്മുടെ വേദനകളും നമ്മുടെ സങ്കടങ്ങളും ബുദ്ധിമുട്ടുകളും ഏറ്റെടുത്ത് നമ്മെ ശക്തിപ്പെടുത്തുവാൻ കഴിവുള്ള വ്യക്തിയാണ് ഈശോ. आपलं दुःख संकट कष्ट सगळे ते स्वतः घेऊन आपल्याला आश्वासन करण्याची शक्ती असलेली व्यक्ती आहे येशू. നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ ഒന്നാം സ്ഥാനം കൊടുത്ത് യേശു സാന്നിധ്യം എപ്പോഴും നമ്മുടെ ജീവിതത്തിലും നമ്മുടെ കുടുംബത്തിലും നമ്മൾ അനുസ്മരിക്കണം.
आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान येशू ख्रिस्ताला द्यायला पाहिजे. आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या समूहामध्ये आपल्या येशू ख्रिस्ताला प्रथम स्थान देऊन आपण जीवन जगायला पाहिजे. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ആത്മീയമായിട്ടുള്ള ശുശ്രൂഷകൾ വഴി, പ്രാർത്ഥനകൾ വഴി, കൂദാശകൾ പരികർമ്മം ചെയ്യുന്നത് വഴി ദൈവത്തോട് കൂടുതൽ അടുക്കുവാൻ നമുക്ക് സാധിക്കുന്നു. आपण चांगलं कार्य, पुण्याचे कार्य करताना, पाप स्वीकार करताना, चांगलं कार्य जीवन जगताना येशू ख्रिस्त जवळ जाण्यासाठी आपल्याला संधी मिळत आहोत. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. യേശു തൻ്റെ അധികാരം ഉപയോഗിച്ചുകൊണ്ടാണ് നമ്മെ ഓരോരുത്തരെയും അനുഗ്രഹിക്കുകയും ആശീർവദിക്കുകയും ചെയ്യുന്നത്. येशू आपल्या अधिकाराने आपल्याला आशीर्वाद देतात, आपल्याला ब्लेसिंग देतात. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. അപ്പോൾ വചനം നമ്മൾ ഏറ്റുപറഞ്ഞ് പ്രാർത്ഥിക്കുന്നത് വഴി വചനത്തിൻ്റെ അധികാര ശക്തിയാൽ നമ്മളും അനുഗ്രഹിക്കപ്പെടും. നമ്മൾ പ്രാർത്ഥിക്കുന്ന നിയോഗങ്ങളുടെ മേൽ കർത്താവിൻ്റെ ആശീർവാദം ഉണ്ടാവുകയും ചെയ്യുന്നു. आपण वचन परत परत म्हणत प्रार्थना करता आणि वचनाच्या शक्तीने आपल्या जे कार्यासाठी आपण प्रार्थना करतो ते कार्यामध्ये पवित्र आत्म्याचे अभिषेक होईल आणि आपल्या प्रार्थनामध्ये पवित्र आत्मे काम करेल. हालेलुया. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. അതുകൊണ്ട് പ്രിയപ്പെട്ടവരെ, നമ്മൾ ചെയ്യേണ്ട ഒരു കാര്യം എപ്പോഴും അനുദപിച്ച് പ്രാർത്ഥിക്കണം. त्याच्यामुळे आपण येशू समशी पश्चाताप करून प्रार्थना करायला पाहिजे. ആദ്യം നമ്മൾ അനുദപിക്കണം. രണ്ടാമത് സുവിശേഷത്തിൽ വിശ്വസിക്കണം. पहिले आपण पश्चाताप करायला पाहिजे आणि पवित्र शास्त्रामध्ये विश्वास ठेवायला पाहिजे. അനുദപിച്ച് പ്രാർത്ഥിക്കുമ്പോഴാണ് നമ്മുടെ ജീവിതത്തിലെ തടസ്സങ്ങൾ മാറിപ്പോകുന്നത്. पश्चाताप करून जेव्हा आपण जीवन जगेल तेव्हा आपल्या जीवनामध्ये जे कष्ट आहे, संकट आहे, सगळे निघून जातात. മർക്കോസിന്റെ സുവിശേഷം मार्क शुभवर्तमान 1-ാം അധ്യായം अध्याय 1 വചനം 15. वचन 15. मार्क शुभवर्तमान अध्याय 1 वचन 15 मध्ये असे म्हटलेलं आहे की येशूने कालची पूर्वता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा. हालेलुया. 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 हालेലൂയ. हालेलुया. പ്രിയപ്പെട്ടവരെ, നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ അറിഞ്ഞോ അറിയാതെയോ സംഭവിക്കുന്ന എല്ലാ തെറ്റുകളെയും കുറിച്ച് നമ്മൾ ബോധമുള്ളവരായിരുന്നുകൊണ്ട് യേശുനാമത്തിൽ പശ്ചാത്തപിക്കണം. आपल्या जीवनामध्ये ना कळता आपण जे कार्य करतात किंवा गुन्हा करतात त्याच्याबद्दल आपण पश्चाताप करून प्रार्थना करायला पाहिजे. പശ്ചാത്തപിക്കാതെ വീണ്ടും വീണ്ടും അറിഞ്ഞുകൊണ്ട് നമ്മൾ തെറ്റിലേക്ക് വീണ് കഴിഞ്ഞാൽ കർത്താവിൻ്റെ കൃപകൾ സ്വീകരിക്കുവാൻ നമുക്ക് സാധിക്കുകയില്ല. पश्चाताप न करता परत परत आपण गुणामध्ये पडून चुकीचे काम करून जीवन जगलं तर येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये काम करू शकत नाही. ഞാൻ തെറ്റ് ചെയ്തു പോയി, എന്നോട് ക്ഷമിക്കണമേ എന്ന് ഏറ്റുപറയാനുള്ള ഒരു മനസ്സ്, ഒരു ഹൃദയം നമുക്കുണ്ടായാൽ ഈശോ നമ്മളെ അനുഗ്രഹിച്ച് ആശീർവദിക്കും. हे देवा, माझ्याकडून चूक झाली, मी पापी आहे असं म्हणून येशू ख्रिस्ताकडे आपण पश्चातापाच्या हृदयाने प्रार्थना केली तर येशू आपल्या जीवनामध्ये कार्य करेल. हालेलुया. हालेलुया. വീണ്ടും വീണ്ടും പാപം ചെയ്യാതിരിക്കുവാനുള്ള കൃപയ്ക്ക് വേണ്ടി നമ്മൾ ഈശോയോട് പ്രാർത്ഥിക്കുകയും ചെയ്യണം. परत परत आपल्या जीवनामध्ये चूक न करण्यासाठी आपण येशूजवळ प्रार्थना पण करायला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. ഒരു തെറ്റ് ചെയ്തു പോയാൽ ആ തെറ്റ് ഏറ്റുപറഞ്ഞ് ഇനി ആ തെറ്റ് ഞാൻ ആവർത്തിക്കുകയില്ല എന്ന് യേശുനാമത്തിൽ തീരുമാനമെടുക്കുമ്പോഴാണ് യഥാർത്ഥ അനുതാപം നമ്മളിൽ ഉണ്ടാകുന്നത്. जेव्हा आपण एक गुन्हा करतात, एक चूक करतात
ते आपण येशूजवळ सांगणार आहे की देवा माझ्याकडून चुकले, असं आपण जेव्हा येशूला सांगत आहे तेव्हा आपल्या जीवनामध्ये अनुताप होईल. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. സുവിശേഷങ്ങളിലും ലേഖന ഭാഗങ്ങളിലും നമ്മൾ കാണുന്ന പ്രധാനപ്പെട്ട ഒരു കാര്യം, യേശുവും ശിഷ്യന്മാരും വചനം പ്രഘോഷിക്കുമ്പോൾ പറയുന്ന ഒരു കാര്യം, ജനങ്ങളോട് അനുതപിക്കണമെന്നാണ് ആവശ്യപ്പെടുന്നത്. पवित्र सुवर्तमान आणि प्रेषितांच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही येशू जेव्हा काम करताना तुमच्या जीवनामध्ये जे चूक करताना तुम्ही अनुताप करायला पाहिजे आणि जे येशूमध्ये शरण घ्यायला पाहिजे असं सांगितलेलं आहे. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. യേശുവും ശിഷ്യന്മാരും വചനം പ്രഘോഷിക്കുമ്പോൾ അവർ പറയുന്ന ഒരു പ്രധാനപ്പെട്ട കാര്യമാണ് അനുതപിച്ച് യേശു പിതാവായ ദൈവത്തിലും യേശു ക്രിസ്തുവിലേക്കും വിശ്വസിക്കണമെന്നുള്ള കാര്യം. प्रत्येक वेळे येशू आणि शिष्य सुविशेष सांगत आणि असं सांगितलेलं आहे, तुम्ही अनुताप करा आणि पापापासून वाळून जीवन जगा, असं प्रत्येक वेळा सांगितलेलं आहे. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. യഥാർത്ഥ പശ്ചാത്താപത്തോടു കൂടി നമ്മൾ പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ വലിയ രോഗസൗഖ്യം, മറ്റ് തടസ്സങ്ങൾ നമ്മളിൽ നിന്നും विटुപോകുന്നു. पश्चाताप करून जेव्हा आपण जीवन जगेल तेव्हा आपल्या जीवनामधून रोग निघून जातात आणि कष्ट दुःख सगळं निघून जातं. हालेलुया. 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 യേശുവിൽ വിശ്വസിച്ചുകൊണ്ട് പ്രാർത്ഥിക്കേണ്ടവരാണ് നമ്മളെല്ലാവരും. येशूमध्ये विश्वास ठेवून जीवन आपण जगला पाहिजे. യേശു ഇന്നും നമ്മുടെ മധ്യേ ജീവിക്കുന്നവനാണ് എന്ന് നമ്മൾ വിശ്വസിക്കണം. अजूनही येशू आपल्या जीवनामध्ये आपल्या मध्ये जिवंत आहे असे आपण विश्वास धरायला पाहिजे. हालेलुया. 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 യേശുവിന്റെ അടുക്കൽ വിശ്വസിച്ചുകൊണ്ട് കടന്നു വന്ന എല്ലാവർക്കും യേശുവിന്റെ അനുഗ്രഹങ്ങളും ആശീർവാദങ്ങളും ലഭിച്ചു. येशू जवळ जे कोणी विश्वासाने आले आहे, प्रार्थना केला आहे, तिला अनुग्रह मिळाला आहे, रोगशांती मिळाला आहे, तिचे जीवन बदलले आहे. हालेलुया. हालेलुया. വിശുദ്ധ മർക്കോസിന്റെ സുവിശേഷം അധ്യായം 10, विशुद्ध मार्क शुभवर्तमान अध्याय 10 വചനം 51 52. वचन 51 आणि 52. ബർത്തിമയോസ് എന്ന് പറയുന്ന ഒരു അന്ധനെ ഈശോ അനുഗ്രഹിക്കുന്നതായിട്ടാണ് നമ്മൾ അവിടെ കാണുന്നത്. बर्तिमेयुस असा एक अंध व्यक्तीला येशू आशीर्वाद देतात असं ते सांगितलेलं आहे. अध्याय 10:51. येशू त्याला म्हणाला, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. अंधाला त्याला म्हणाला, गुरुजी मला दृष्टी प्राप्त व्हावी. येशू त्याला म्हणाला, ज्या तुझ्या विश्वासाने तुला बरं केले आहे. तेव्हा लगेच त्याला दृष्टी आली आणि तो वाटेने येशूच्या मागे चालू लागला. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद യേശു. धन्यवाद येशू. സ്തുതി യേശു. ആരാധന യേശു. ആരാധന യേശു. हालेलुയ. हालेलुया. കരങ്ങൾ യേശുവിലേക്ക് ഉയർത്തിപ്പിടിച്ചേ. ध्वनि हाथ स्वर्गाकडे उंचवर करून जोर से स्तुति करूया. हालेलुया. 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 यीशु दया कर, क्रिस्त दया कर, यीशु दया कर. Thank you Jesus, praise you Jesus, adore you Jesus, worship you Jesus, anoint Jesus, anoint all the people who are watching this adoration, anoint Jesus, bless the people, all the people who sees this adoration, oh Lord Jesus, who are seeing you, who sees you, Lord Jesus, mighty power, Lord Jesus, power, anoint Jesus, anoint the name of the Father and the Son and the Holy Spirit, amen, hallelujah, mighty power, Lord Jesus, hallelujah, 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 യേശുവേ നന്ദി, യേശുവേ, യേശുവേ ആരാധന, ആരാധന, ഹല്ലേലൂയ, യേശുവേ നന്ദി, യേശുവേ സ്തുതി. प्रभु येशू
माझ्या देवा जाऊ कुठे मी सोडू तुला. प्रभू येशू माझ्या देवा जाऊ कुठे मी सोडू तुला. टाकू नकोस पावी म्हणून आशेने आलो तुझ्या चरणी. टाकू नको पावी म्हणून आशेने आलो तुझ्या चरणी. प्रभू येशू माझ्या देवा जाऊ कुठे मी सोडू तुला. माझी पावे पुण्य माझे अर्पितो मी तुझ्या चरणी. माझी पावे पुण्य माझे अर्पितो मी तुझ्या चरणी. प्रभू येशू माझ्या देवा जाऊ कुठे मी सोडू तुला. माझी आशा निराश माझी अर्पितो मी तुझ्या चरणी. माझी आशा निराश माझी अर्पितो मी तुझ्या चरणी. प्रभू येशू माझ्या देवा जाऊ कुठे मी सोडू तुला. माझे आजार यातना माझी अर्पितो मी तुझ्या चरणी. माझे आजार यातना माझी अर्पितो मी तुझ्या चरणी. प्रभू येशू माझ्या देवा जाऊ कुठे मी सोडू तुला. माझे विचार जीवन माझे अर्पितो मी तुझ्या चरणी. माझे विचार जीवन माझे अर्पितो मी तुझ्या चरणी. प्रभू येशू माझ्या देवा जाऊ कुठे मी सोडू तुला. प्रभू येशू माझ्या देवा जाऊ कुठे मी सोडू तुला. രോഗാവസ്ഥയിലുള്ള എല്ലാവരെയും സമർപ്പിച്ചുകൊണ്ട് പ്രാർത്ഥിക്കുന്നു. आपण रोगी असलेले प्रत्येकाला समर्पण करून प्रार्थना करूया. നമ്മുടെ ശരീരത്തിൽ മനസ്സിൽ ഏതെങ്കിലും തരത്തിലുള്ള രോഗത്തിൻ്റെ പീഡകളുണ്ടെങ്കിൽ ഇപ്പോൾ സമർപ്പിച്ച് പ്രാർത്ഥിക്കുക. आपल्या मनामध्ये किंवा शरीरामध्ये कुठल्याही प्रकारच्या रोगाच्या पीडा असल्या तर आपण समर्पण करून येशू चरणी प्रार्थना करूया. യേശുവിൻ്റെ തിരുരക്തം ഒഴുക്കി എന്നെ പൂർണ്ണമായി വിശുദ്ധീകരിക്കണമേ എന്ന് പ്രാർത്ഥിക്കാം. येशूच्या तिरुरक्ताने आपल्याला धुवून काढण्यासाठी आपण येशूजवळ प्रार्थना करूया. യേശുവിൻ്റെ തിരുരക്തം ഒഴുക്കി എൻ്റെ ശരീരത്തെയും മനസ്സിനെയും വിശുദ്ധീകരിക്കണേ എന്ന് നമ്മൾ പറഞ്ഞു പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ അത് വലിയ ഒരു അഭിഷേകമായി എൻ്റെ ജീവിതത്തിൽ മാറും. येशू ख्रिस्ता तुझ्या तिरुरक्ताने माझे जीवन, माझ्या आत्मा, माझे शरीर धुवून काढा असं आपण जेवण प्रार्थना करेल तेव्हा आपल्या जीवनामध्ये खूप मोठा अनुभव येईल. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. നമ്മൾ പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ യേശുവിൻ്റെ തിരുരക്തം കൊണ്ട് എന്നെയും എൻ്റെ കുടുംബാംഗങ്ങളെയും കഴുകി വിശുദ്ധീകരിക്കണമേ എന്ന് പ്രാർത്ഥിക്കണം. आपण जेव्हा प्रार्थना करताना आपण आपला कुटुंब, आपला व्यक्तिगत जीवन, आपलं समूह येशूच्या तिरुरक्ताने, पवित्र रक्ताने धुवून काढावा असं प्रार्थना करायला पाहिजे. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. നമ്മുടെ കുടുംബത്തിൽ, നമ്മുടെ പരിചയത്തിൽ ആരെങ്കിലും രോഗികളായിട്ടുണ്ടെങ്കിൽ അവരെ ഇപ്പോൾ മനസ്സിലോർത്ത്
പ്രാർത്ഥിക്കുക. आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या समूहामध्ये, आपल्या मित्रगणामध्ये कोणी आजारी असलं तर आपण तिच्या म्हणजे मनोचिंतन करूया, तिला मनामध्ये आणावा आणि तिच्यासाठी प्रार्थना करूया. പല രീതിയിലുള്ള രോഗത്തിന്റെ പീഡകൾ നമ്മെ എല്ലാവരെയും അസ്വസ്ഥരാക്കുന്നുണ്ട്. बऱ्याच प्रकारच्या रोगाच्या पीडामुळे आपण क्लेशित आहे. അപ്പോഴും വചനം നമ്മളോട് പറയുന്നു, വിശ്വാസത്തോടു കൂടി പ്രാർത്ഥിക്കുക, ഈശോ സൗഖ്യം തരും. तेव्हा पवित्र वचन आपल्याला सांगत आहे, विश्वासाने तो प्रार्थना कर, देव आपल्याला बरं करेल. हालेलुया, ഹല്ലേലൂയ. हालेलुया. സഹനങ്ങൾ ഉണ്ടാകുമ്പോൾ, ജീവിതത്തിൽ രോഗത്തിന്റെ പീഡകൾ ഉണ്ടാകുമ്പോൾ നിങ്ങൾ വിശ്വാസപൂർവം യേശുവിന്റെ നാമം വിളിച്ചപേക്ഷിച്ച് പ്രാർത്ഥിക്കുക. आपल्या जीवनामध्ये क्लेश आहे किंवा सहन किंवा रोगाच्या पीडा असताना आपण येशूचे नाव घेऊन प्रार्थना करूया. ഹല്ലേലൂയ, हालेलुया, ഹല്ലേലൂയ. हालेलुया. വിവിധ രോഗാവസ്ഥയിൽ കഴിയുന്ന എല്ലാ ദൈവമക്കളെയും ഈശോയുടെ തിരുസന്നിധിയിലേക്ക് ഇപ്പോൾ സമർപ്പിക്കുന്നു. बऱ्याच प्रकारच्या आजाराने जे पीडित आहे, दुःखी आहे, तसं लोकांना आपण येशू चरणी आणून तिच्यासाठी प्रार्थना करूया. രോഗികളായി കുടുംബത്തിൽ കഴിയുന്നവരെയും ആശുപത്രിയിൽ കഴിയുന്നവരെയും ഈശോയുടെ തിരുസന്നിധിയിലേക്ക് സമർപ്പിക്കാം. रोगी असून कुटुंबामध्ये असलेले, घरात असलेले किंवा हॉस्पिटलमध्ये असलेले किंवा आपल्या परिचयामधले असले सगळे लोकांना आपण येशू चरणी समर्पण करून प्रार्थना करूया. കർത്താവേ, അവരെ സ്പർശിക്കണമേ എന്ന് നമുക്ക് അപേക്ഷിക്കാം. हे माझे येशू ख्रिस्ता, त्यांचा स्पर्श करा म्हणून आपण प्रार्थना करूया. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. हे प्रभु येशू, हे प्रभु येशू, आमच्यावर दया करा. आमच्यावर दया हे करा. प्रभु येशू, हे प्रभु येशू, माझ्यावर दया करा. माझ्यावर दया करा. हे प्रभु येशू, हे प्रभु येशू, दाविदाचा पुत्र, दाविदाचा पुत्र, माझ्यावर दया करा. माझ्यावर दया करा. हे प्रभु येशू, हे प्रभु येशू, माझ्यावर दया करा. माझ्यावर दया करा. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. जोर से स्तुति करूया. हालेलुया, हालेलुया. पिता पुत्र पवित्र आत्मा के नाम पर सर्व रोगियों से समर्पण करते प्रार्थना करूया. हे प्रभु येशू, दया करे प्रभु येशू, स्पर्श करे प्रभु येशू. येशू ख्रिस्ताच्या नावाने रोगियाचे सर्व बंधन निघून जावो प्रभु येशूच्या नावाने. धर्मगुरूच्या अधिकाराने प्रार्थना करूया. हे प्रभु येशू, शुद्धी करे प्रभु येशू, मुक्ति दिया प्रभु येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आराधना, आराधना, आराधना. Thank you Jesus, praise to Jesus. Anoint Lord Jesus, anoint all the people, anoint all the sick people, anoint all the people who are attending this online service. Mighty power of Lord Jesus may come upon all the people. In the name of the Father, the Holy Spirit, amen. Hallelujah, hallelujah. Yeshu, 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 Yeshu. Hallelujah, hallelujah. യേശുവിനെ നന്ദി. പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ അഭിഷേകത്തിന് വേണ്ടി ഇപ്പോൾ പ്രാർത്ഥിക്കാം. पवित्र आत्म्याच्या अभिषेकासाठी आपण प्रार्थना करूया. പരിശുദ്ധാത്മാവ് നമ്മളിൽ നിറഞ്ഞ് നമ്മളെ ശക്തിപ്പെടുത്തും. पवित्र आत्मा आपल्यामध्ये येऊन वचन करून आपल्याला म्हणजे शक्ती प्रदान करणार आहे. യേശുവിന്റെ പ്രിയപ്പെട്ട ശിഷ്യന്മാരിൽ പരിശുദ്ധാത്മാവ് നിറഞ്ഞപ്പോൾ അവർ വലിയ അഭിഷേകവും ശക്തിയും ഉള്ളവരായി മാറി. येशूच्या शिष्यगणामध्ये तेव्हा पवित्र आत्मे आले, तेव्हा खूप शक्ती आली. അതുപോലെ തന്നെ എപ്പോഴും പരിശുദ്ധാത്മാവിന് വേണ്ടി നമ്മൾ പ്രാർത്ഥിച്ചുകൊണ്ടിരിക്കണം. तसेच आपण सदैव पवित्र आत्म्याने भरण्यासाठी आपण प्रार्थना करूया. പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ അഭിഷേകം നമ്മളിൽ ഉറങ്ങിപ്പോവാൻ നമ്മൾ ഇടയാക്കരുത്. आपल्या पवित्र आत्म्याचा अभिषेक आपल्यामधून निघून जाण्यासाठी कारणभूत होऊ नका. അതുകൊണ്ട് നമ്മൾ എപ്പോഴും പരിശുദ്ധാത്മാവേ ഞങ്ങളിൽ വന്ന് നിറയണമേ, ഞങ്ങളെ ധൈര്യപ്പെടുത്തണമേ, ഞങ്ങളെ ശക്തിപ്പെടുത്തണമേ എന്ന് പ്രാർത്ഥിച്ചുകൊണ്ടിരിക്കണം. त्याच्यामुळे आपण सदैव हे पवित्र आत्म्या माझ्यामध्ये येऊन भरा, वास करा, माझ्या मला शक्ती द्या, मला लीड करा, असं आपण प्रार्थना करायला पाहिजे. ഓരോ ദിവസവും പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ ഈ അഭിഷേകം കൂടുതൽ കൂടുതൽ വളരാൻ വേണ്ടി നമ്മൾ ആഗ്രഹിച്ച് പ്രാർത്ഥിക്കണം. प्रत्येक रोजची पवित्र आत्म्याचे अभिषेक आम्हाला आपल्यामध्ये वाढण्यासाठी आपण प्रार्थना करू. പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ അഭിഷേകം നമ്മളിൽ നിറയുമ്പോൾ നമ്മളിൽ നിന്ന് ഭയം വിട്ടുപോകുന്നു, നമ്മൾ വലിയ ശക്തിയുള്ളവരായി മാറ്റപ്പെടുന്നു, നമുക്ക് വലിയ കൃപ നമ്മളിൽ നിറയുന്നു. आपल्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचे अभिषेक जेव्हा येईल तेव्हा आपण कृपेने भरून जाईल, आपल्यामध्ये बरंच शक्ती येईल. हालेलुया. हालेलुया. പരിശുദ്ധാത്മാവ്
ശ്രദ്ധിക്കുമ്പോൾ നമുക്ക് സാധിക്കില്ല എന്ന് തോന്നുന്ന പല കാര്യങ്ങളും ആത്മാവ് നമ്മളെ സഹായിച്ച് നമുക്ക് ചെയ്യുവാനും സാധിക്കും. आपल्या जीवनामध्ये जेव्हा पवित्र आत्मा येऊन वास करेल तेव्हा आपल्याला असं वाटते की माझ्याकडून हे काम होणार नाही, असे काम पवित्र आत्मा आपल्याकडून करून घेईल. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद യേശു, धन्यवाद യേശു, സ്തുതി യേശു, ആരാധന യേശു. പരിശുദ്ധാത്മാവിന് വേണ്ടി ഒരു നിമിഷം നമുക്ക് പ്രാർത്ഥിക്കാം. पवित्र आत्म्यासाठी एक सेकंड आपण प्रार्थना करूया. हालेलुया. पवित्र आत्मया, पवित्र आत्मया, मुझे ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मया, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ. पवित्र आत्मया, पवित्र आत्मया, मुझे ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मया, घुटने टिकाकर सिर झुकाकर हाथ उठाता तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं सिर झुकाता हूँ. पवित्र आत्मया, पवित्र आत्मया, मुझे ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मया, यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है, यीशु मेरा प्रभु. पवित्र आत्मया, पवित्र आत्मया, मुझे ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मया. ഈ ആരാധനയിലൂടെ ഈശോ തന്ന എല്ലാ അനുഗ്രഹങ്ങളെയും ഓർത്ത് നമുക്ക് നന്ദി പറഞ്ഞ് പ്രാർത്ഥിക്കാം. या आराधनाद्वारा आपल्या जीवनामध्ये येशूनी जे काय कृपा आपल्याला दिलेल्या आहे त्याच्याबद्दल आपण धन्यवाद देऊया. കർത്താവിനോട് കൂടെ അല്പസമയം ഇരിക്കുവാനും മറ്റെല്ലാം മാറ്റിവെച്ച് ദൈവത്തിന്റെ സ്നേഹം അനുഭവിക്കുവാനുമായിട്ട് കർത്താവ് തന്ന ഈ അവസരത്തെ ഓർത്ത് നന്ദി പറഞ്ഞ് പ്രാർത്ഥിക്കാം. येशू सोबत थोडा वेळ बसायला, आपलं सगळं काम सोडून देऊन आपण येशू सोबत बसून प्रार्थना करायला येशूने आपल्याला संधी दिल्याबद्दल येशूला आपण धन्यवाद बोलूया. നമ്മൾ ഓരോരുത്തരും നമ്മുടെ മറ്റെല്ലാ തിരക്കുകൾക്കിടയിലും ദൈവത്തോടു കൂടെയായിരുന്ന് അല്പസമയം വ്യക്തിപരമായി പ്രാർത്ഥിക്കുവാൻ നമ്മൾ സമയം കണ്ടെത്തണം എല്ലാ ദിവസവും. आपण आपल्या जीवनामध्ये आपलं जे जे कष्ट आहे, दुःख आहे किंवा आपलं जे कामाचं हे आहे त्याच्यामध्ये आपण थोडे वेळ येशूसाठी काढायला पाहिजे आणि प्रार्थना करायला पाहिजे. ഹല്ലേലൂയ, 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 ഹല്ലേലൂയ. ഒരിക്കൽ കൂടി നമ്മുടെ മനസ്സിലുള്ള എല്ലാ ആവശ്യങ്ങളെയും ഈശോയുടെ തിരുസന്നിധിയിലേക്ക് സമർപ്പിക്കാം. परत एकदा आपण आपल्या जीवनामध्ये असलेल्या आपलं सगळं कष्ट, दुःख, संकट येशूचरणी समर्पण करूया. നമ്മുടെ സാമ്പത്തിക മേഖലകളെയും ജോലി മേഖലകളെയും ഈശോയുടെ തിരുസന്നിധിയിൽ സമർപ്പിച്ച് പ്രാർത്ഥിക്കാം. आपला आर्थिक मेघला आणि कामाच्या संदर्भ येशूजवळ आपण समर्पण करूया. ഡിവൈൻ ആശ്രമത്തിൽ കടന്നു വന്ന പ്രാർത്ഥനാ സഹായം ചോദിക്കുന്ന എല്ലാവരെയും, ഞങ്ങളുടെ പ്രാർത്ഥനാ ഗ്രൂപ്പുകളിൽ നിയോഗങ്ങൾ സമർപ്പിക്കുന്ന എല്ലാവരെയും ഈ സമയം ഓർക്കുന്നു. डिव्हाइन आश्रममध्ये येऊन प्रार्थना मागणाऱ्याला प्रत्येकाला, तसंच प्रार्थना ग्रुपसाठी व्हॉट्सअप ग्रुप थ्रू आपल्याला प्रार्थना मागणारा प्रत्येकाला आपण येशूनी
म्हणजे समर्पण करून प्रार्थना करतो. ഈ ആശ്രമത്തിൽ കടന്നു വന്ന് ഈ ദേവാലയത്തിലിരിക്കുന്ന ബോക്സിൽ എഴുതി വെച്ചിരിക്കുന്ന എല്ലാ പ്രാർത്ഥന നിയോഗങ്ങളെയും ഞങ്ങൾ ഇപ്പോൾ ഈശോയുടെ തിരുസന്നിധിയിലേക്ക് സമർപ്പിക്കുന്നു. बरेच जण आपल्या आश्रमामध्ये येऊन आपल्या प्रार्थनेच्या पेटीमध्ये प्रार्थना लिहून ठेवलेल्या आहेत. ते प्रत्येक प्रार्थनासाठी आपण येशूचरणी प्रार्थना करतो. കർത്താവിന്റെ അനുഗ്രഹം നമ്മുടെ എല്ലാവരുടെയും നിയോഗങ്ങളിലേക്ക് ഇറങ്ങട്ടെ എന്ന് ആഗ്രഹിച്ചുകൊണ്ട് പ്രാർത്ഥിക്കുന്നു. आपल्या येशू ख्रिस्ताच्या कृपा आपल्या प्रत्येकाच्या जे काही नियोजन आहे, नियोग आहे, त्याच्यामध्ये येशूची कृपा येण्यासाठी आपण प्रार्थना करूया. കർത്താവിന്റെ ആശീർവാദം നമ്മുടെ എല്ലാവരുടെയും പ്രാർത്ഥന നിയോഗം ഉണ്ടാവട്ടെ എന്ന് പ്രാർത്ഥിക്കുന്നു. येशू ख्रिस्ताचा अभिषेक आपल्या प्रत्येकाच्या प्रार्थनामध्ये येण्यासाठी आपण प्रार्थना करतो. हालेलुया हालेलुया हालेलुയ. യേശുവേ നന്ദി, യേശുവേ സ്തുതി, യേശുവേ ആരാധന. हालेलुया. യേശുവേ നന്ദി, യേശുവേ സ്തുതി, യേശുവേ ആരാധന. यीशु तेरी वंदन करते हैं, जीवन तेरे चरणों में रखते हैं, हम तुझे प्यार करते हैं, हम तुझे प्यार करते हैं. यीशु तेरी वंदन करते हैं, जीवन तेरी चरणों में रखते हैं, हम तुझे प्यार करते हैं, हम तुझे प्यार करते हैं. पिता तेरी वंदन करते हैं, जीवन तेरे चरणों में रखते हैं, हम तुझे प्यार करते हैं, हम तुझे प्यार करते हैं. आज्ञा तेरी वंदन करते हैं, जीवन तेरे चरणों में रखते हैं, हम तुझे प्यार करते हैं, हम तुझे प्यार करते हैं.